नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे गायत्रीला आनंदाची बातमी आता मिळवायची असते. मानसी अजून घरी आलेली नसते, म्हणून तिने रणजितला फोन करायचं ठरवलेलं असतं. तेव्हा इकडे गायत्री रणजितला फोन करता करता ती घराच्या अंगणामध्ये येते. अंगणामध्ये तिचं लक्ष जातं तर तिथे माणसीने तुळस लावलेली असते आणि तुळशीला पाणी वगैरे दिलेलं असतं. तेव्हा गायत्री बघते आणि म्हणते की अरे वा, म्हणजे माणसे आता घरातून जाणार आहे, म्हणून जाता जाता तिची आठवण म्हणून तुळस लावले की काय अंगणामध्ये. तेवढ्यातच इथे गायत्रीने रणजितला फोन केलेला असतो आणि रणजितने फोन उचलल्यानंतर ती म्हणत असते की हॅलो, हां रणजित, आता मला आनंदाची बातमी द्या. माणसे अजून आलेली नाही आहे ना घरी, त्याच्यामुळे काही कळत नाही आहे. काय मग काय झालं आज कोर्टामध्ये? कोर्टामध्ये आपल्या बाजूनेच निकाल लागला ना? त्या तेजसला अटक झाली का? आणि मग त्याच्यावरती आपण जे काही आरोप केलेत ना, ते कोर्टाला मान्य आहेत ना? तेव्हा इकडे रणजित म्हणत असतो, आधी मला तुम्ही सांगा, तुमच्या घरी काल माणसांचा जमाव आला होता का? म्हणजे त्याने जाळपोळ केली का? काकांच्या तोंडाला काळं वगैरे फासले? तेव्हा इकडे गायत्रीला आठवतं, गायत्रीनेच त्या माणसांना पैसे दिलेले असतात आणि जमावाला घेऊन जायला सांगितलेलं असतं प्रभुनिवासांच्या घरी सगळ्यांना त्रास देण्यासाठी. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, हे सगळं मीच तर केलं होतं ना त्या प्रभूंना. इथे आता इज्जत गेल्याचं फिलिंग काय असतं, म्हणजे जाळपोळ कशा पद्धतीने होते, तोंडाला काळं फासल्यानंतर काय वाटतं, या सगळ्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे ना. म्हणजे ते जे जेलमध्ये आहे त्याची काहीतरी झळ या प्रभुनिवासातील लोकांना बसली पाहिजे ना. म्हणूनच त्या जमावाला मी पाठवलं होतं इथे जाळपोळ करायला आणि या लोकांना त्रास द्यायला. तेव्हा इथे रणजित म्हणतो, तुम्हाला कळतंय का, तुम्ही किती मोठा मूर्खपणा केला आहे तो. स्वतःच्या पायावरती तुम्ही धोंडा पाडून घेतला आहेत. जे काही काल झालं ते सगळं माणसेने कोर्टामध्ये सांगितलं आणि तेजसला कळल्यानंतर तेजसने स्वतःवरचे आरोप सगळे फेटाळून लावलेले आहेत. त्याने कोर्टामध्ये हे कबूल केले की त्याच्यावरती खोटे आरोप झालेत. त्याने कुठल्याही प्रकारची लाच घेतलेली नाही आहे आणि त्याने आता कोर्टामध्ये इथे आता स्वतःची केस लढण्यासाठी स्वतः वकीलपत्र घेतलेलं आहे आणि याचा अर्थ असा की आता स्वतःची केस तो स्वतः लढणार आहे आणि कोर्टामध्ये जजसाहेबांनी त्याला परवानगीसुद्धा दिली. म्हणजे याचा अर्थ तो आता केसचा काय अभ्यास करणार आहे, त्याच्याकडे काय पुरावे असणार आहेत, ते आता तो कुणालाही सांगणार नाही आहे. त्याने आपला किती मोठा लॉस होणार आहे कळते का तुम्हाला? तेव्हा आता तुम्ही हे जे काही हेडलाईन्स छापण्याची वाट बघताय ना, हेडलाईन्सची तुम्ही जी काही ही यमक जुळवताय त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. कारण तेजस आता स्वतःची केस स्वतः लढणार आहे. त्याच्यामुळे आता जे काही होणार आहे ते आपल्यासाठी वाईटच होणार आहे, असं रणजित म्हणतो. तेव्हा इथे गायत्रीला खूप मोठा धक्का आता बसलेला असतो. तिला माहिती नसतं की तिच्या एका चुकीची शिक्षा एवढी मोठी तिला मिळणार आहे, त्याचे असे वाईट परिणाम होणार आहेत. तेवढ्यातच माणसे त्याने म्हणत असते की गायत्री वहिनी, तेजसला अजून शिक्षा झालेली नाही आहे. तेजस स्वतःची केस स्वतः लढणार आहेत आणि जजसाहेबांनी त्यांना परवानगी दिली. म्हणजे त्यांच्यावरती जे काही आरोप झालेत ना, ते सगळे खोटे आहेत. त्यांनी कोर्टामध्ये हे सांगितलं आणि म्हणूनच ते स्वतःची केस स्वतः लढणार आहेत. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते की हे सगळं कसं काय घडलं. मनामध्ये तिला खूप राग आलेला असतो. मानसी इथे तुळशी आईचा आशीर्वाद घेत असते. ती म्हणत असते की तुझं आगमन झालं आणि इथे तेजसने स्वतःवरती झालेले आरोप खोटे आहेत असं सांगितलं. आता लवकरच ते स्वतःला निर्दोषसुद्धा सिद्ध करतील. गायत्री मॅम, मी येते. मी जाऊन आता हे सगळं काकांना आणि मावशींना सांगते. त्यानंतर इकडे आता गायत्रीला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते की स्वतःची केस स्वतः लढणारा हा तेजस, मला माहिती आहे हे सगळं तो मानसीच्या जीवावरती करणार आहे. मानसी आता बाहेर आहे ना, तो तर जेलमध्ये आहे. स्वतःची केस लढत असताना तो आता पुरावे कसे काय गोळा करणार, असं आता गायत्री म्हणत असते. तेव्हा इकडे माणसेवरती नजर ठेवायला लागणार. माणसे आता छायासाठी इथे ब्रेकफास्ट घेऊन येते. ती यासाठी इडली आणि ज्यूस घेऊन येते. तेव्हा मानसी म्हणत असते, छायाताई, अहो तुम्ही काय करता हो? म्हणजे बघा तुम्ही स्वतःकडे, किती सुकलाय तुम्ही. तुमचे गाल किती आतमध्ये गेलेत. तुम्ही काय डाएट वगैरे करताय का? पहिलं तुमचं वजन जास्त होतं, पण आता बघा जरा तुमच्याकडे, किती बारीक झाले तुम्ही. स्वतःकडे जरा लक्ष द्या ना.
तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की हे घ्या, ज्यूस घ्या बरं, मी स्पेशली तुमच्यासाठी हा नाश्ता बनवला आहे. तेव्हा इथे आता छाया म्हणत असते, खरंच तू माझ्यासाठी हे सगळं केलं आहेस? तेव्हा इकडे मानसी म्हणते, मग काय, तुम्ही घरातल्या लोकांची किती काळजी घेता, म्हणजे तुम्ही घरातल्या सगळ्या लोकांची व्यवस्थित काळजी घेता, सगळ्यांना तुम्ही अप्रिशिएट करता, पण तुमचं कौतुक करणारे या घरामध्ये कोणीच नाही आहे. म्हणजे तुम्हाला कोणीही समजून घेत नाही, पण तुम्ही मात्र सगळ्यांना समजून घेता. या घरासाठी तुम्ही खूप महत्त्वाच्या आहात. तेव्हा छाया म्हणते, खरंच या घरातल्या लोकांसाठी, या घरासाठी मी इतकी महत्त्वाची आहे? तेव्हा मानसी म्हणते, नाहीतर काय, अहो तुम्ही या घरातला CCTV आहात. या घरातली प्रत्येक गोष्ट तुमच्या नजरेखालून जाते. तुमच्या नजरेत काही येत नाही, असं काही आहे का? सांगा बरं तुम्ही. छायाताई, अहो मला माहिती आहे ना, तुम्हाला प्रत्येक गोष्ट या घरातली माहिती असते, म्हणून तर उगाच तुम्हाला नाव CCTV दिलेलं नाही आहे, बरोबर की नाही? आता मी तुमची रोज काळजी घेणार आहे. तुम्हाला असा हलका-फुलका नाश्ता मी रोज करून देईन. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, छायाताई तुम्ही सांगाल का हो? म्हणजे घरामध्ये तर सगळीकडे तुमचं बारीक लक्ष असतं. आम्ही तुमच्यावरती अख्खं घर सोडून जाऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला विचारते, बघा ना आमच्या रूममध्ये कोणी गेलं का हो? म्हणजे गेलं होतं का? आम्ही जेव्हा घरामध्ये नव्हतो किंवा आम्ही रूममध्ये नव्हते, तेव्हा आमच्या रूममध्ये कोणीतरी गेलं होतं का? म्हणजे बघा ना कपाटामध्ये एवढे पैसे सापडले. आता तेजस हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा तर त्यांना कोणी पैसे दिलेच नसतील. कारण का हॉस्पिटलमध्ये तर किती CCTV कॅमेरे असतात. कोणी ना कोणीतरी त्याच्यामध्ये आलंच असतं की नाही? म्हणून तुम्हाला विचारते छायाताई, कोणी गेलं होतं का रूममध्ये? तेव्हा ती म्हणते, नाही नाही गं, तुमच्या रूममध्ये कोणी गेलं नव्हतं. तेव्हा मानसी म्हणते, कोणी कसं गेलं नव्हतं? मग ते पैसे आमच्या कपाटामध्ये कसे काय आले? कुणीतरी ठेवलेच असतील ना. आता आपल्या घरातल्या व्यतिरिक्त आपल्या घरी तर कुणी येतच नव्हतं, बरोबर की नाही? तेव्हा मी तुम्हाला विचारते, की कुणी असं गेलं होतं का माझ्या रूममध्ये पैसे ठेवायला वगैरे? तेव्हा इकडे आता मग त्या पैशांवरती तेजसच्या हाताचे ठसे कुठून येतील? तेव्हा इकडे छाया म्हणत असते, अगं ते रुमाल आहे ना रुमाल. तेव्हा इकडे माणसे म्हणते, काय काय छायाताई, रुमाल काय म्हणालात? तेव्हा इकडे छाया म्हणते, नाही काही नाही काही नाही. तेवढ्यातच गायत्री छायाला आवाज देते. तेव्हा माणसे म्हणते, छायाताई सांगा ना, काहीतरी बोलत होता तुम्ही, ते रुमालाचं काय? तेव्हा छाया म्हणते, नाही गं, रुमालाचं म्हणजे माझा रुमाल हरवला आहे ना, तो शोधायला हवा, असं म्हणत होते मी. तेव्हा इथे आता छाया जात असताना माणसे हात पकडते तिचा आणि म्हणत असते, छायाताई असं नका करू. तुम्हाला जर काही माहिती असेल तर प्लीज मला सांगा. तुम्ही मला सांगा ना, माझ्या रूममध्ये ते पैसे कुणी ठेवले असतील? कोण वाटतंय तुम्हाला? तेव्हा इथे छाया म्हणते, अगं दीदी मला ओरडते ना, जाते आम्ही, काहीतरी काम असेल. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, की आम्ही तर सगळेजण घरामध्येच होतो, मग बाहेरचं कोण आलं असेल? गायत्री मॅम, गायत्री मॅमने हे सगळं केलं असेल का? की घरामध्ये तर ती सिस्टर आणि रणजित हे दोघंजणच आले होते आणि सिस्टरला तर रणजितने बोलावलं होतं. म्हणजे सिस्टर तर असं करणार नाही. ती बिचारी का करेल ना? तिला तर मी लगेच जायला सांगितलं होतं. मग रणजित, या सगळ्याच्या मागे रणजित असेल का? त्यानंतरला छाया आता धावत पळत येते. ती म्हणत असते, का गं ताई, का बोलवलंस? तेव्हा गायत्री म्हणते, काही नाही गं, मगापासून नजरेच पडली नाहीस ना, म्हणून आवाज दिला, बाकी काही नाही. तेव्हा ती म्हणते, ताई नाश्ता करतेस का? तेव्हा गायत्री म्हणते, नाही मी आता बाहेरच चालले, बाहेरच मी नाश्ता करेन. तेव्हा इकडे छाया म्हणते, पण तुमच्यासाठी पोहे असतील हा? हा नाश्ता माझ्यासाठी आहे, खास माझ्यासाठी माणसीने बनवला आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, खास तुझ्यासाठी का? तेव्हा ती म्हणते, नाही गं, माझं वजन कमी व्हायला हवं आहे ना, म्हणून ती माझी काळजी घेत होती आणि मला विचारतसुद्धा होती, खूप प्रश्न विचारत होती ती मला. तेव्हा ती म्हणते, काय काय विचारलं तिने? तेव्हा ती म्हणते, की मला तिने विचारलं, की आमच्या रूममध्ये कोणी गेलं होतं का आम्ही नसताना? ते पैसे कुठून आले असतील? कोणी ठेवले असतील असं तुम्हाला वाटतं? असे अनेक प्रश्न ती विचारत होती. तेव्हा गायत्री म्हणते, मग मग माती खाल्लीस का तू? तेव्हा छाया म्हणते, नाही अजिबात नाही. माती तर मी अजिबात खाल्ली नाही आहे. मी तिला काहीही सांगितलेलं नाही आहे ताई. तेव्हा गायत्री म्हणते, अच्छा, म्हणजे आता ती माणसी इथपर्यंत आता सगळ्यांनी विचारपूस करणार आहे, तर बरोबर आहे. नवरा जेलमध्ये आहे ना, त्याला काढण्यासाठी, ती आता बाहेर काढण्यासाठी त्याला पुरेपूर प्रयत्न करेल. तेव्हा आता या माणसेवरती लक्ष ठेवायला हवं. त्यानंतर माणसे म्हणत असते, की नक्कीच आमच्या रूममध्ये अशी व्यक्ती गेली होती, जिला इथे आता तेजसला फसवायचं होतं. घरातले लोकं असं करतील असं मला वाटत नाही. गायत्री मॅम, त्याचबरोबर रणजित,
रणजित असं करू शकतात का? म्हणजे त्यांच्यावरती तर मला संशय आहे. मग आता बाहेरचे व्यक्ती म्हणजे रणजित, त्याचबरोबर सिस्टर, हे दोघेजणच तर आमच्या घरी येत होते. बाकी तर कोणी येत नव्हतं आणि रूममध्ये सुद्धा हे दोघेजणच होते. त्यानंतरलाही ते सुयोग म्हणत असतो, की तुझ्यावरती झालेले आरोप खोटे आहेत, हे तुला आता कळलं का? आणि मग आता स्वतःची केस स्वतः कशी लढणार आहेस? म्हणजे तू तर इथे जेलमध्ये आहेस. पुरावे वगैरे गोळा करायचे असतील, तर मग बाहेर तुला यावंच लागेल. पण तू येऊ शकत नाही आहेस. मग स्वतःची केस लढण्याचं हे जे काही भूत तुझ्या डोक्यात आले, हे कसं काय आलं? आणि मग आत्तापर्यंत का गप्प बसला होतास? आधी स्वतःसाठी आवाज का नाही उचललास? 2 हिअरिंगमध्ये तू गप्प बसला होतास आणि अचानक काय घडलं? तेव्हा तेजस म्हणत असतं, "अरे सुयोग, तुला माहिती आहे का? घरी काही लोकं गेले होते रे निश्चित करण्यासाठी. आतापर्यंत मी गप्पच बसलो होतो आणि अजूनही गप्प बसलो असतो. पण गोष्ट माझ्या घरच्या लोकांची आहे. सगळेजण त्यांना त्रास देत आहेत. माझ्या तात्यांच्या तोंडाला काळं फासलं रे आणि मला हे सहन झालं नाही. म्हणून मला ज्या घरच्या लोकांसाठी आता निर्दोष सिद्ध व्हायचं आहे." तेव्हा सुयोग म्हणत असतो, "आत्तापर्यंत कशासाठी गप्प बसलास मग? आधी स्वतःसाठी आवाज उचलला असतास ना, तर जास्त बरं झालं असतं." तेव्हा इथे सुयोग म्हणत असतो, "मग आता काय करणार आहेस तू? काय करायचं आहे ते आधी सांग." तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, की "माझ्यासाठी तुला एक काम करायचं आहे. म्हणजे तो आहे ना माधव देसाई, त्याची माहिती मी मानसीला आणायला सांगितली. त्यांना सांगितले की त्याच्याबद्दल सगळी माहिती गोळा करायची आहे. आणि दुसरी म्हणजे ती रिसेप्शनिस्ट जी होती ना हॉस्पिटलच्या बाहेर, ती रिसेप्शनिस्ट, तिच्याबरोबर तुला जरा आता मैत्री करायची आहे. तिच्याबद्दल तुला माहिती मिळवायची आहे. तेव्हा इकडे तू गार्गीला विश्वासात घे आणि गार्गीला सांग की असं-असं नाटक करणार आहेस म्हणून." तेव्हा इकडे आता सुयोग म्हणत असतो, "अरे गार्गीला कशाला आहे सगळ्यामध्ये? हे बघा तेजस, गार्गीवरती माझं खरोखर मनापासून प्रेम आहे रे. मला तिला फसवायचं नाही आहे. तिला दुःख द्यायचं नाही आहे, मी तुला आत्ताच सांगतोय. तिला कशाला या प्लॅनिंगमध्ये घ्यायला सांगतोयस?" तेव्हा तेजस म्हणत असतो, "अरे मग तू माझी मदत कशी करणार आहेस? मित्राला मदत नाही करणार आहेस का तू? मग ठीक आहे, जाऊ दे." तेव्हा सुयोग म्हणतो, "बरं, बरं सांग, कोण मुलगी आहे ती? सांग कोण मुलगी आहे?" तेव्हा तेजस म्हणतो, "अरे वाह! लगेच एका सेकंदातच तयार झालास रे." तेव्हा सुयोग म्हणतो, "हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय हां, फक्त या रूममधून तू बाहेर येण्यासाठी. मला बघवत नाही आहे तुला असं जेलमध्ये, म्हणून हे मी सगळं करणार आहे. कळलं का तुला? बरं, ती मुलगी आहे, तिला जाऊन भेटायचं आहे, तिच्याबरोबर मैत्री करायची आहे आणि सगळी माहिती मिळवायची आहे ना तिच्याकडून." तेव्हा सुयोग म्हणतो, "ठीक आहे, तुझ्यासाठी हे सगळं करायला मी तयार आहे. नको काळजी करू." त्यानंतरला मानसी आता बाहेर झालेली असते. तेव्हा मानसी म्हणत असते, की "मावशी, अहो मी जरा बाहेर जाऊन येते हां." तेव्हा गायत्री तिथे येते आणि म्हणत असते, "काय कुठे चाललीस मानसी एवढी सकाळ सकाळ?" तेव्हा मानसी म्हणत असते, की "आईकडे जाते." म्हणजे तेजसला जेव्हापासून अरेस्ट झाली आहे ना, तेव्हापासून आईजवळ काही बोलणं झालेलं नाही आहे. आईला मी जाऊन भेटलेले सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे जाते जरा मी माझ्या आईला भेटून येते. मावशी येते हां." तेव्हा माणसे आता जायला निघालेली असते. आपल्या आईला भेटायला जाते, असं खोटं तिने सांगितलेलं असतं. गायत्रीला माहिती असतं, की माणसे आता तिच्या आईला भेटायला नाही, तर ती काही पुरावे गोळा करायला जाते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "सॉरी मावशी, तुम्हाला विश्वासात घेऊन सगळं खरं सांगायचं होतं, पण तेवढ्यातच तिथे गायत्री मॅम आल्या, म्हणून मला काही बोलता आलं नाही. पण आता मला काही करून माधव देसाई यांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायचे आहेत. काही झालं तरीसुद्धा तेजस निर्दोष सिद्ध झालेच पाहिजे." असं इकडे आता मानसी म्हणते. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, की "मला माहिती आहे, ही काही तिच्या आईला वगैरे भेटायला जात नाही आहे. हिच्यावरती बारीक लक्ष ठेवायला हवं. ही पुरावे गोळा करायला जात असेल, कारण का तो तेजस तर जेलमध्ये बसला आहे ना, त्याने आता मानसीचीच मदत घेतली असेल. मानसीलाच पुरावे गोळा करायला सांगितले असतील." तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, की "एक काम करतो विनोद, आता इथे माणसे बाहेर गेली आहे ना, तिचा पाठलाग कर. कुठे जाते, काय करते, ही सगळी माहिती मिळव. अजिबात तिची पाठ सोडू नकोस, कळलं का?" तेव्हा ती म्हणते, "नाश्ता राहू दे आता, नाश्ता नंतर कर. आधी माणसेचा पाठलाग कर आणि ती कुठे जाते, काय काय करते, हे सगळं कळलं पाहिजे तुला." तेव्हा विनोद म्हणतो, "अजिबात काळजी करू नका. मी माझं काम अगदी परफेक्ट करेन." त्यानंतरला येत असताना इथे माणसाची चप्पल निघते. तेव्हा ती नीट करत असताना एका गाडीचा ती आधार घेते. बाईकचा आधार घेत असताना बाईकच्या आरशामध्ये तिला आता विनोद दिसतो.
दिसतो. विनोद दिसल्यानंतर इथे मानसी म्हणत असते की अच्छा, म्हणजे विनोद भाऊजी माझा पाठलाग करतायत. मी कुठे जाते हे बघायला येत आहेत. आता काही झालं तरीसुद्धा मला आता इकडे काकूंकडूनच लिंबू वगैरे फळं वगैरे घ्यावी लागणार आहेत. तेव्हा मानसी म्हणते काही झालं तरीसुद्धा आता मला आईकडे जावंच लागणार आहे. तेव्हा मानसी थांबते आणि त्या काकूंकडून आता छान फळंसुद्धा घेते आपल्या आईसाठी. पैसे वगैरे देऊन ती आता तिथून निघून जाते. कारण तिला कळलेलं असतं की गायत्रीने विनोदला तिचा पाठलाग करायला पाठवलेला आहे आणि विनोदसुद्धा गायत्रीचा ऐकतो आणि पाठलाग करायला सुरुवात करतो. तर इकडे आधी त्याने काही घेतलं तर लोकं जास्त काही बोलत नव्हते, पण अजूनही विनोदचा स्वभाव तोच असतो. त्यानंतरला इथे मानसी आपल्या आईच्या घरी आलेली असते. ती दरवाजा नॉक करत असते. तेव्हा इकडे आता संपदा म्हणत असते की कोण आहे काय माहिती, उघडते ना दरवाजा. संपदा म्हणते मानसी काय झालं बाळा, आणि आज तू इकडे कशी काय आलीस? तेव्हा मानसी म्हणते 1 मिनिट आई 1 मिनिट, आणि ती दरवाजा बंद करते आणि खिडकीतून बघत असते की विनोद तिथे आल्यानंतर काय करतोय, काय बोलतोय. तेव्हा विनोद आता तिथे उभा राहतो आणि म्हणतो की ही मानसी तर खरोखर आपल्या आईकडे आली आहे. आपली आई म्हणूनच आलेली आहे. तेव्हा इथे गायत्रीचे वाईट गुणसुद्धा असतात, पण काही चांगले गुणसुद्धा असतात. तर वाईट त्या पट्टीने खूपच जास्त जास्त असतात. त्यानंतर इथे मानसी बघत असते की विनोद गेलाय की नाही. विनोद गेलाय की नाही याची ती खात्री करून घेत असते आणि म्हणूनच मानसी खिडकीतून आता बघत असते की विनोद गेलाय की नाही. कारण तिला आता विनोदची नजर चुकवून इथे माधव देसाई यांच्याकडे जायचं असतं पुरावे गोळा करण्यासाठी, आणि त्यासाठी ती पुरेपूर आता प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे आधी सगळ्यात आधी तिने विनोदचा काटा काढलेला असतो. विनोदला या सगळ्यातून तिने बाजूला केलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो इथे आता मानसी आणि संपदा दोघीजणी एकत्र आलेले असतात माधव देसाईच्या घराबाहेर, आणि त्या दोघेही म्हणतात की आम्ही इथे आलो आहे जनगणनेसाठी. तेव्हा तुम्ही कुटुंबातील अगदी आता स्टार्टिंगपासून सगळी नावं सांगा. सांगा तुमच्या घराच्या प्रमुख व्यक्तीचं नाव सांगा. तेव्हा ती म्हणते की माझ्या नवऱ्याचं नाव माधव देसाई. तेव्हा मानसी म्हणते नाही ते माहिती आहे आम्हाला, तुमचं नाव सांगा. तेव्हा ती बाई म्हणते की तुम्हाला कसं माहिती की माझ्या नवऱ्याचं नाव काय आहे ते सांगा ना तुम्ही. तेव्हा इथे माणसे आता फसलेली असते. ती म्हणते की देवा, आता तोंडून चुकून सगळी माहिती गेली असती. तेव्हा इकडे मानसी येते तेजसला भेटायला. तेजस म्हणत असतो पुरावे गोळा झाले का? तेव्हा मानसी म्हणत असते तेजस, पुरावे तर मी सगळे गोळा केलेले आहेत. त्या देसाईबद्दल, माधव देसाईबद्दल मला पूर्ण माहिती मिळाली आहे, पण याचं आपण काय करायचं? तुम्हाला तर निर्दोष सिद्ध व्हायचं आहे ना, त्यासाठी आपल्याला ठोस पुरावे हवेत, आणि तुम्ही ही केस कशी काय लढणार आहात आणि कशी काय जिंकणार आहात? मला कसंच काही कळत नाही आहे, खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे संपदा म्हणत असते मानसी, अगं तेजसने या प्रकरणामध्ये कोणी फसवण्याचा प्रयत्न केला असेल गं? म्हणजे कोणीतरी घरातलीच व्यक्ती असणार ना, पैसे वगैरे ठेवायला बाहेरची व्यक्ती काय येईल? तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते ते पण बरोबर आहे. तेव्हा इथे आता मानसीला कळलेलं असतं की ती काही ना काहीतरी पुरावे गोळण्यासाठी प्रयत्न करते. तेव्हा गायत्री म्हणते काही केलंस ना तू मानसी, तरीसुद्धा या जन्मात तेजस सुटणार नाही याची मी काळजी घेईन.